नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली। मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या संख्येने समाज बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला आणि मी म्हणणार प्रश्नच नाही वाटतं। या काही पोरांना त्या थांबू नका। नववा मुद्दा का 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला आंदोलन ठेवून बस। याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी फायदे घेतले पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाही, फायदे देत नाही, त्या विद्यार्थ्यांचं वाटवं झालंय, नुकसान झालंय। आशेने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घराणं घेऊन समक्ष या, राज्याला बंदी सुद्धा किती मराठ्याच्या लेकराचं सरकारनं वाटवं गेलं आणि सरकारला दिसू द्या की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले। हो द्या समोरासमोर सगळ्या गोष्टी वाढल्या, काय ते तोडगे काढून टाकू। पुन्हा कोणी म्हणालाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही, म्हणजे आपल्याला काही ताणच ठेवायचं नको।